वरात करायची वरात करून टाळ्यांच्या स्वागत करायचंय देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ मेरे सिर पर रख दो बाबा अपने ये दोनों हाथ मेरे सिर पर रख दो बाबा अपने ये दोनों हाथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ मेरे सिर पर रख दो स्वामी हो मेरे सिर पर रख दो स्वामी तेरे ये दोनों हाथ पालखी पूजन झालं त्यानंतर आता स्वामीजींचे पूजन संपन्न होतंय आजच्या पंक्तीच्या अन्नदाते यांच्याकडून सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय मन मंदिरी गुरुला पूजिते 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 चला भक्तांनो उठलव करी हातात घेऊन पंचारती बाबांचे रूप मी आठवते टाळी 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 हा मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते हातात घेऊन पुष्पांच्या माळा पुष्पांच्या माळा गोवाळ स्वामी जनार्दन भोळा जनार्दन भोळा जनार्दन भोळा भक्ताचा मेळा भक्तांचा मेळा जमोनी गोळा भक्ती रसात नावून गेला माझ्या गुरूंचे रूप मी आठवते मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुराया मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरु मन मंदिरी गुरुला टाळ्याच्या गजरात स्वागत गुरुदेव तुम्हारी जय जय हो भगवान तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो भगवान तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो भगवान तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो भगवान तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो भगवान तुम्हारी जय भगवान तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो
भगवान तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो भगवान तुम्हारी जय जनार्दन. पालखीचं पूजन, बाबाजींचं पूजन आणि सर्व संतवृंदांचं पूजन संपन्न झाले. सर्वांनी पुनरूप एकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. आपल्याला आता बाबाजींच्या प्रवचन रूपी सेवेकडे जायचंय. जय जनार्दन. गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय 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 परब्रह्म जनार्दन, जय जनार्दन. या ठिकाणी आलेले संत आपल्याला 2-2 मिनिटं आशीर्वचन देतील. तत्पूर्वी ज्यांनी सालाबादाप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवाचा अन्नदानाचा सर्व खर्च ज्यांनी दरवर्षी आपण त्यांच्याकडे दिलेला आहे, असे आपले पिंपळगाव बसवंत या ठिकाणचं परिवार, त्यांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेष म्हणजे त्यांच्यासंग राजस्थानी बाहेरचे सुद्धा आलेले की ते सगळे आलेले. कैलास भाऊ आलेले ते कोणी? हां बरं बरं ठीक आहे. विशेषतः न्यायडोंगरीवरून एक आपलं दरवर्षी त्या ठिकाणी जवळजवळ 4-5 वर्षापासून कथा होते आहे. बाबाजींचं मोठं आश्रम आहे. कथेला आम्ही पहिल्या वर्षी गेलो त्यापासून त्यांनी शिवमंदिर, नर्मदेश्वर आणि बाबाजींची कुटिया, आमचे ममराज भाऊ, सर्व परिवार, सर्व भक्तमंडळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यातलं आपण सर्व मंडळाच्या वतीने ममराज भाऊला व्यासपीठावर बोलू, त्यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक गावातून आलेले आहे, परंतु पुण्यावरून आलेले आहे, सांगलीवरून आले, कोल्हापूरवरून आले, कोणाला अनेक प्रकारचे. आता बघा कालची गोष्ट आहे की म्हणजे किती बाबाजींचा चमत्कार असतो, लाखो लोकांना किती अनुभव येत आहे. आम्ही ज्यावेळेस चिचुंडीला होतो त्यावेळेस एका मुलाचा या मशीनमध्ये, कुटी मशीनमध्ये हात गेला आणि बाबाजीचा लीला बघा. ज्यावेळेस कुटी मशीनमध्ये हात गेला आणि बोटं चालले मध्ये, त्यावेळेस फक्त कडं त्या कुटी मशीनला स्पर्श केला आणि मशीन आपोआप बंद झालं. ही घडलेली कथा आहे. सगळे लोक चमत्कारिक झाले की कसं शक्य होऊ शकतं. त्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो, एक शाल द्या ममराज भाऊला, पटकन येऊ द्या. या इकडे या ममराज भाऊ. यांनी फार मोठा आश्रम न्यायडोंगरीला वैयक्तिक जवळजवळ 1 एकरामध्ये बाबाजींचं मंदिर, आश्रम स्वतः बांधलं. मौनगिरी, 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 मौनगिरी. जय जनार्दन. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे आणि आता पुण्यावरून ज्यांना अनुभव आला त्या पुण्याचे भक्तमंडळ आलेले आहे. त्यांना बाबाजी माहीत नाही, काही नाही. सांगलीचे आहे, साताऱ्याचे आहे, जवळजवळ प्रत्येक गावातून आलेले. आता प्रत्येक गावाचं नाव घेतलं तर आपल्याला पूर्ण 2-3 तास लागतील. परंतु त्यांनी या ठिकाणी आल्या आल्या बाबाजी आम्हाला खूप अनुभव आला म्हणून त्या प्रत्येकाने माळा पण घालून घेतल्या, प्रत्येकाचा या ठिकाणी बाबाजींच्या पालखीतमधून. आणि त्यांनी या ठिकाणी लगेच, बाबा इथं काम चाललं एवढं मोठं, आम्ही बघतो आहे म्हणून त्यांनी 10,000 रुपये आपल्या आश्रमासाठी दिले. ते कुठे आहे त्यांचं आले असतील पुण्याचे, कोण आहे त्यांचं जागेवर उभं राहू शकतात. आलेले आहे का? एक जण आहे बाळा. हां, त्यांना एक शाल द्यायची पटकन ताबडतोब. विशेषतः प्रत्येक ठिकाण आपण जर हे प्रत्येक गावाचं नाव घेतलं तर खूप, कारण आपल्याकडे 2028ला फार मोठा डोळ्याचं पारणं फिटेल असा ऐतिहासिक मोठा बाबाजींच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे.
त्याच्या तयारीला आपण लागलो आहोत. आता या ठिकाणी जवळजवळ एवढं मोठं पाण्याचं फिल्टर बसलं गेलं, एक सभामंडप झाला, पाठीमागं रूमचं काम चालू, पाठीमागे इकडे सभामंडपचं काम चालू. या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. धन्यवाद. जय जनार्दन. विशेषतः असे प्रत्येक भागातून, कारण या ठिकाणी सर्वांची श्रद्धा आहे. जनार्दन स्वामींच्या चरणावर लाखो लोकांची श्रद्धा आहे. आता या ठिकाणी आपले साकुर या ठिकाणचे भक्तमंडळ नसून आले. आम्ही त्या एका वेळेस कंपनीत पूजाला गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीमध्ये काही दिवसांनी एक कोबरा नाग एका याला चावला, कामगाराला. त्या ताईने फोन केला, बाबाजी कंपनीमध्ये असं असं घडलं आहे, त्याला आता तो जागेवर बेशुद्ध पडलेला आहे. म्हणलं ताई काही काळजी करू नका, फक्त बाबाजींचं तुमच्याकडे भस्म आहे का? म्हणे आहे. म्हणलं तेवढं भस्म लाव, उद्या मुलगा घरी येईल. दवाखान्यात नेला आणि दुसऱ्या दिवशी मुलगा कोबरा नाग चावलेला घरी आला. हे वैशिष्ट्य आहे. असे तुम्हाला हजारो दृष्टांत आम्ही सांगू. आमचे दररोजचे विधीला येणारे पिंपरीची आई आहे की इथे बसलेले, कुठं गेले काय माहिती. त्यांची सुनबाईला बी चावला होता ना, कुठं आहे का ती सुनबाई? हां, उभा राय बाई. म्हणे बाबाजी असं असं झालं. म्हणलं काही काळजी करू नका, सर्प चावू का काय चालू, बाबाजीच्या याच्यात फक्त विभूती लावली ताई या ठिकाणी घरी. म्हणजे लाखो आहे, तुम्हाला हजारो बी या ठिकाणी ज्यांना ज्यांना अनुभव आले असे जर उभा केले तर जवळजवळ हजारो लोक उभा राहतील. आपल्याला ते काही लोकांना प्रचार प्रसार करून लोकांना इकडं वळवायचं नाही आहे. कारण मुळातच ते कल्पतरू आहे, मुळातच कामधेनू गाय आहे, मुळातच सद्गुरू हे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. त्याच्यामुळं तिथं काही त्यांचं वर्णन करून, त्यांचं काही चमत्कार सांगून तुम्हाला आम्हाला इकडं काही वळवायचं नाही, कारण ते मुळातच आहे. म्हणून जोपर्यंत सद्गुरू आहे, तोपर्यंत सद्गुरूंचं कार्य आहे, तोपर्यंत आम्ही काय करतो, चुकूनसुद्धा आमच्या गुरुपाशी आमचा जय जयकार करू देत नाही. कधीच चुकून करायचा पण नाही, लक्षात राहू द्या. कारण गुरु आहे ना, आपल्या गुरुदेवांपुढं आपण आपलं कधी मोठेकी मिरवायची नसते, कारण सर्व भूती ते भरलेले आहे. आणि म्हणून आमचा एक बालाजी आहे, सांगायला काही हरकत नाही, त्याची फार श्रद्धा आहे. यायला असतो तो इकडे दुगावला असतो, दरवर्षी पालखी सोहळा घेतो. एक दिवस कांद्याच्या चाळीवरती गेला तो, आणि कांद्याच्या चाळीवरती गेल्यानंतर ती मोठी लाईन असते बघा, ती जाड तारीची एकदम. काय झालं काय माहिती, अचानक ती मानेवर त्याची ती चाळ डायरेक्ट पडली, अशी ती मान डायरेक्ट, आणि चरचर चरचर भाजायला लागला. त्यावेळेस त्याला फक्त एकच आठवलं, बाबाजींचं जनार्दन स्वामीचा जय जयकार त्याने केला. आणि वास्तविक त्याला फेकून द्यायला पाहिजे होतं, पण जनार्दन स्वामींनी तार फेकली. आणि तो ज्यावेळेस दवाखान्यात गेला आणि सांगितलं, डॉक्टरने सांगितलं हा तर सगळा काळा पडून गेलेला आहे, याच्यात सध्या काही रक्त राहिलेलं नाही आहे. बाबाजींचं भस्म त्याला लावलं आणि अर्धा 2 तास त्या ठिकाणी सगळ्या अंगाला भस्म लावलं. आणि त्याने 2 ते 3 तासांनी डोळे उघडल्यानंतर सांगितलं, माझ्या मागं जनार्दन स्वामी आहे, मला फक्त तुम्ही भस्म लावलं ना, मी घरी जाणार आहे, मला काहीच होणार नाही. आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो तर इथं पूर्ण जी तार पडलेली होती, पूर्ण अर्धी मानेवरती तार घसरून हे झालेली होती. म्हणजे ही बाबाजींची एवढी मोठी शक्ती आहे. हे जर तुम्हाला आजही बाबाजी आहे म्हणून आपल्याला डोळे भरून फक्त कारण बाबांनो, पुस्तकी ज्ञान खूप तुमच्याकडे असेल, तुम्ही विद्वान असाल, ज्ञानवान असाल, सगळं तुम्ही असाल, त्याला एवढं महत्त्व नाही आहे. जे आत्मज्ञान देतात, आत्मदृष्टी देतात आणि दिव्य दृष्टी देतात, ते फक्त सद्गुरू देऊ शकतात, बाकी जगात कोणीच देऊ शकत नाही. या सद्गुरू वाचवणे सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. बाबाजींची चरण धरा, तुम्हाला सगळंच सगळं मिळेल, काही कमी पडणार नाही. आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या चरणाजवळ या. इथं या दर प्रदोषला तुम्ही एवढे लोक येतात, एवढे लोकांना अनुभव येतो. आता हे लेकरू आलं होतं बघा, एवढं एवढं छोटंसं, म्हणजे इथं फक्त येतात, बाबाजींचं भस्म घेऊन जातात आणि लगेच 15 दिवसात, महिन्या दिवसात बाबाजी एवढे एवढे हे पिढे घ्या. म्हणजे काय आहे, या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी स्वतः मुक्काम केलेली जागा आहे. त्यामुळे इथं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
108 कुंड महामृत्युंजय याग यज्ञ झालेला आहे आणि तो 2028चा कार्यक्रम आपल्याला डोळ्याचं पारणं फिटल असं करण्यासाठी आपण तयारीला लागलो आहोत. खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. म्हणून या ठिकाणी हजारो दृष्टांत देता येईल, परंतु सद्गुरू जनार्दन स्वामींचे सकाळी कोपरगावला समाधीवर बाबाजींच्या एक अभिषेक झाला. त्याच्यानंतर चिचुंडीला अनुष्ठानाची सांगता झाली. दुपारी तिथं 2 वाजेपर्यंत कार्यक्रम केला आणि या ठिकाणी आता आपल्या सायंकाळचा वेळ निवांत हा टाईम असतो. म्हणून बाबांनो, तुम्ही एकच करा, जनार्दन स्वामींच्या पालखीजवळ यायचं, आपली माळ ठेवायची आणि ती माळ गळ्यात घालायची आणि काय म्हणायचं, मौनगिरी गुरुराज मुझे मौनगिरी गुरुराज, हो मौनगिरी गुरुराज आमचे मौनगिरी गुरुराज. चरणी लीना हा दिनदास, जनार्दनाची मागतो आस, जनार्दनाची मागतो असे, जनार्दनाची मागतो असे. चरणी मिळावा ठावा मुझे मौनगिरी गुरुराज. हे बघा, आपले शंकर भाऊ ननवेरे पाडळी शिंगी बीडचे आले असतील तर त्यांनी आपल्या आश्रमासाठी 10,000 रुपये या ठिकाणी पाठवलेले, त्यांचे टाळ्याच्या गजरात. ते स्वतः आले असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बीडचे आहे, कुठे ते आलेले एक बीडचे, यावरती या. यांच्या आम्ही तिकडे कथेला गेलो होतो बीडला. दररोज 7 दिवस जेवणाची व्यवस्था, खूप मोठा कार्यक्रम. एका वेळेस त्या ज्या गावात होतं त्या ठिकाणी 50-50, 60-60 हजार लोक पंगतीला बसायचे. म्हणून आपण त्यांचंही या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आहोत. विशेषतः कानेगाव वारी या ठिकाणचंही भक्तमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी फार मोठी कथा केलेली आहे आणि आता त्या ठिकाणी एक महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आपण त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. कानेगाव वारीचे कोणी असेल तर एक मेंबर यायचं आहे, जास्त नाही. ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत पाठीमागं त्या ठिकाणी विशेषतः मोबाईल कोणाचा हरवला, राहू द्या. इथं कोणाचा मोबाईल असेल तर घेऊन जायचं आहे. कोणी बघा मोबाईल आहे हरवलेला असेल तर घेऊन जायचा. कुठे कोणी असेल तर बघा. जय जनार्दन. एक जण या. हे बघा, विशेषतः आपल्याला ह्या ठिकाणी पंगत पण दिली आणि त्या ठिकाणी पुढं जे काही फ्लॉवर आपल्याला ब्लॉक आहे, मोठमोठेले गट्टू आहे, ते पण या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिले. ते असे आपले कैलास भाऊ, त्यांचे बंधू, त्यांचे पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. म्हणून खूप हे बघा, हा मोबाईल कोणाचा असेल तर कृपया घेऊन जायचं आहे का? बोला, कोणाशी कोणतरी बोलतंय त्यातून. जय जनार्दन. ह्या ठिकाणी आश्रमात ते मोबाईल आहे, घेऊन जायचं की तो इथून कुठले काही वस्तू जात नाही, जाणार नाही. जय जनार्दन. आपल्याकडे निलकंठ महाराज आलेले आहे. आपण त्यांचं 2 मिनटं मनोगत व्यक्त करू. मोजून 2 मिनटं. जास्त वेळ झाल्यामुळं आपल्याला 8 वाजताच पंगत बसायची होती, परंतु 15 मिनटं बाकी आहे. ठीक आहे, आपण 2 मिनटात त्यांना माईक द्यायचं, लगेच बोलतील. जय जनार्दन. कृपया जास्त वेळ घेऊ नका. जय जनार्दन. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम गुरुवे नमः. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेने राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आजचा कार्यक्रम गुरुपौर्णिमा महोत्सव आपण सर्व भक्तगण साजरा करीत आहोत. ह्या कार्यक्रमाकडे वाटचाल करत असताना बाबाजींनी खूप काही आपल्याला दृष्टांत सांगितले. कारण बाबाजींनी जे शिष्यमंडळ तयार केलं
ही आपल्यासाठी एक एक परीश आहे. कारण जनार्दन स्वामी ह्या महाराष्ट्रात संत म्हणून वावरले नसते, जन्माला आले नसते, तर तुम्हा आम्हालासुद्धा साधू संत लवकर भेटले नसते आणि असं अनमोल आपल्याला मार्गदर्शनसुद्धा भेटलं नसतं. कारण आपण काहीतरी पूर्वी जन्माचं पुण्य केलं असेल का, कारण आपल्याला जनार्दन स्वामींचा परिवार भेटला आणि बाबाजींचा परिवार भेटल्यानंतर त्यातल्या त्यात आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य शिवगिरीजी महाराज असे गुरु भेटले. कारण संत खूप भेटतात आणि गुरुही खूप भेटतात, पण गुरुनी स्वतः असं म्हणू नये की हा माझा गुरु आहे. कारण बाबाजींनी कधी स्वतःला असं आम्हाला दाखवलं नाही. कारण बाबाजी कधीच म्हणतात मला कधी मानू नका, मानना असेल तर जनार्दन स्वामींना माना. बाबाजी आपलं सर्वांचे गुरु आहे, बाबाजींचीच माळ आहे, सर्व काही बाबाजींचंच आहे. तरी असेल पण बाबाजी कोण हे आम्हाला दाखवले हे महत्त्वाचं आहे की नाही. आणि बाबाजी कधी आम्हाला आमच्या गुरुमाऊलींनी दाखवले असेल तर मग आमच्या गुरुमाऊलीचं पूजन करायचं कर्तव्यसुद्धा आमचं आहे. कारण आजचा दिवस हा गुरुचा नसतो. आजचा हा जो गुरुपौर्णिमाचा दिवस हा शिष्य लोकांचा असतो. कारण शिष्याने गुरुकडे जावा, गुरूंचं पूजन करावा, गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि गुरूंचं मार्गदर्शन घ्यावा. म्हणून आजची हा जी गुरुपौर्णिमाचा महोत्सव साजरा केला जातो म्हणजे भक्त असेल किंवा आमच्यासारखे शिष्यमंडळ असेल, हिने गुरुच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी निश्चित यावा. कारण श्री गुरुसारखा असता पाठीराखा इतराचा लेख कोण करी राजेशी काय म्हणजे ही आपली परंपरा आहे. आणि गुरु आपल्या पाठीशी उभा असला, कारण मी माझा अनुभव सांगतो, जगाचा नाही सांगत. कारण बाबाजींचा आशीर्वाद इतका मोठा माझ्या पाठीशी उभा आहे की त्या आशीर्वादावर कुठेही गेलं तर फिकर नाही. कारण कितीही डोंगरात जा, दरीत जा, कुठेही जा, त्या माणसाला मरण नाही. परंतु बाबाजी मी तुमचा लेकरू आहे, इतका मीही मोठा नाही का उपदेश करण्याच्या लायकसुद्धा नाही. कारण तुम्ही आम्हाला घडवलं म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर उभे. परंतु एक कर्तव्य आमचं आहे. कारण जनार्दन स्वामीला आम्ही गुरु मानतो, जनार्दन स्वामीला आम्ही सर्वस्व मानतो. परंतु जनार्दन स्वामी दाखवायचं कार्य जे कोणी करत असेल ते तुम्ही आमच्यासाठी. मग तुम्ही आमच्यासाठी जनार्दन स्वामी, तुम्ही आमच्यासाठी परब्रह्म आहे, तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहे. आणि आजचा दिवस हा शिष्यमंडळीचा असतो. ठीक आहे, गृहस्थी व्यक्ती तुमच्यापर्यंत येणं एवढं शक्य नाही, परंतु आम्ही तुमच्यापर्यंत साहजिक येऊ शकतो. कारण तुम्ही आम्हाला शिष्य एक लेकरं मानलं आणि आज आमचं कर्तव्य तुमचं पाद्यपूजन करणं. इतर वर्षभर तुम्ही आम्हाला पायाला हात नका लावून देऊ, नुसतं दृष्टीने जरी पाहिलं तरी आमचं मन तृप्त होतं. जसं कासव त्या लेकराकडे बघतं तर त्या लेकराचं पोट भरून जातं, तसं वर्षभर तुम्ही आमच्याकडे पाहिलं तर आमचं पोट भरतं. परंतु आजच्या दिवशी आमचा जे अधिकार आहे तो कोणी हिसकू नये. कारण आज आम्हाला तुम्ही चरण धुवून दिले पाहिजे, ते चरण अमृत आम्हाला ग्रहण करून दिलं पाहिजे. कारण हेच आमचं वर्षभराची तिजोरी असते. कारण ही तिजोरी आमची कोणी घेतली किंवा ही आम्हाला भेटली नाही तर आम्ही आयुष्यात काहीच कमवलो नाही. कारण धन दौलत संपत्ती सर्व काही कमवलं जातं, सर्व काही भेटतं, पण गुरु भेटत नाही, गुरुची भक्ती भेटत नाही आणि गुरुची सेवा भेटत नाही. कारण ही सेवा आमची कोणी घेऊ नये आणि गुरुदेवांनी ही आम्हाला करून द्यावा. हेच आमचं जनार्दन स्वामीच्या चरणी, तुमच्या चरणी हीच प्रार्थना आहे का आम्हाला तुम्ही तुमची सेवा घडून द्या. आणि माझे 2 शब्द संपतो. जय जनार्दन, जय जनार्दन. धन्यवाद. ज्या ठिकाणी महाराज असतात, आमचे प्रथमतः सुरमाळ या ठिकाणी एक नवनाथ गड आहे आणि त्या गडावरती महाराजांची आम्ही नेमणूक केली. गेल्यानंतर 70 एकर जमीन होती, आता ती 140 एकर जमीन त्यांनी मक्का केली. म्हणजे एवढं कष्ट ज्या ठिकाणी आम्ही त्यांना ठेवलं, 2 जण आहे ते आमचे वाल्मिक बाबा आणि नीलकंठ बाबा. सहज आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला तिथं राहावं लागेल. राहायला गेले. आसपास जेवढं पडीत पडलेलं होतं, रात्रीचा दिवस केला. पहिली 70 एकर जागेमध्ये त्यांनी मका केली. बाबा म्हणे अजून हे पडीत पडलेलं तुम्हाला यावं लागेल. पाईपलाईन जवळजवळ किती आपण केली, किती लांबून आणली? 400 म्हणजे किती आले त्या? 3 किलोमीटरवरून पाईपलाईन आणली. त्याच्यानंतर 2-3 विहिरी खणल्या आणि जवळजवळ आता 120
एकर मक्का त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. एवढी बाबाजींसारखी शेती त्यांनी करून दाखवली. असे जवळजवळ आता 10-15 आश्रम आहे. प्रत्येक आश्रमात आम्ही काही बघत नाही का, आम्ही 12 महिने प्रवचनात असतो. आता इकडं जर संगमनेरला गेलं तर तिथं फार मोठा आश्रम आहे. तिथले महात्माला सांगितलं तुम्ही तिथंच थांबा. प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु आपण देतो, परंतु त्या आश्रमातलं काही घेत नाही. जरी एवढी मोठी जमीन असली तर त्यांना विचारा. 2-3 वर्षापासून ते आपण आपल्याकडं आहे. पांभुऱ्याला 2.5 एकर विमलगिरी बाबांनी जागा दिली. फार मोठं संस्थान आहे. त्या जागेत सुद्धा धान्य जमा झालं असेल, तिथं काही ऊस पिकला असेल. त्यांना सांगितलं तुम्ही त्याच जागेवर प्रगती करायची, तिथलं 10 रुपयेसुद्धा आमच्याकडे आणायचे नाही. बाबाजींचं कार्य करून दाखवायचं आणि ते खऱ्या अर्थानं करून दाखवत आहे. प्रत्येक महात्मा या ठिकाणी बसलेले सर्व संत आहे. आपण सर्व संतांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात खरंच स्वागत करूया. खूप कष्ट, अति श्रद्धा आहे त्यांची. प्रत्येकाला उभा करण्यामध्ये खूप त्रास झाला असेल आम्ही त्यांना उभा करताना, परंतु आज प्रत्येक आश्रमात ते उभा आहे. जवळजवळ 40-40, 50-50 गायी आहे प्रत्येकाकडं, आणि मोठेले बैल वगैरे सगळं. जशी तुमच्याकडे शेती आहे तशी प्रत्येकजण शेती करताय. बाबाजींना जे आवडतं, जे अभिप्राय आहे ते करताय, आणि बाबाजींच्या नियमाला धरून आहे. बाबाजींचे जसे तत्व आहे, बाबाजींचे जसे विचार आहे, बाबाजींचे जसे आचार आहे, हे बघा तुम्हाला खरं सांगतो. आता आम्ही त्या धुळ्याकडे गेलो होतो. वरुड गाव उभा राहते धुळ्याकडचे, तिकडं वळे दे हां, तिकडं नेलं होतं त्याने आम्हाला. अगदी हे भाऊ इतके श्रद्धाळू आहे. ते म्हणे आपल्याला बाबा आश्रम करायचं खूप मोठं. म्हणलं भाऊ आजचाच आश्रमात बाबा भेटा ना तुम्ही कुठं जागा देताय तिकडं. 2-3 प्रवचनं केले त्यांनी. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. लय लांबून लोक आले. फार जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहे. परंतु आपण प्रत्येकाचं इथं नाव घेतलं तर खूप वेळ जातो. आमचे कुठून आले, मुंबईवरून आले दादा. विशेष म्हणजे उभारा यांना तुम्हाला माहिती काय, अटॅक येऊन गेलेलं होतं. बरोबर बायपास वगैरे सगळं झालेलं होतं. आणि त्यांच्या ताईने सांगितलं बाबा आता दादा आमचे जातील काय माहिती. आम्ही सगळे रडायला लागले. म्हणलं अरे काही काळजी करू नको, बाबाजींचं भस्म लाव. त्यानंतर त्यांना बाबाजींचं भस्म लावलं. त्यानंतर एकदम चांगले झाले. आणि आम्ही सहज त्यांच्याकडे गेलो तिथं आणि भेट दिली. त्यांना काय अनुभूती आली काय माहिती. त्यांनी जी गाडी काढली तर 4 धाम यात्रा सगळ्या परिवाराला करून स्वतः ड्रायव्हिंग करीत गेले. म्हणून त्या ताई पण आलेल्या आहे ना पुढे, त्या उभा राहा. त्यांनी फोन केला होता आम्हाला, बाबा आज ते या ठिकाणी जनार्दन स्वामींनी त्यांना जीवदान दिलं आणि 4 धाम यात्रा स्वतः गाडी चालवीत केलेली आहे. म्हणून त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. बसा. आणि असे लाखो लोक आहे ही जे श्रद्धेने आपल्याकडे येतात ना, खूप मोठी श्रद्धा घेऊन आलेले आहे. म्हणून सर्वांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. बाबांनो सगळं मिळेल पण गुरु मिळत नाही. गुरु असावा चौकट त्यांचे धरावे मनगट. गुरु असो कसा बसा त्याच्या पंक्तीला बसा. गुरु विने देव नाही दुजा. आपण गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, प्राण विसावा माझा. गुरु विन देव नाही दुजा, गुरु विन देव नाही दुजा. बघता त्रैलोकी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. विशेष म्हणजे गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान म्हटलेलं आहे. म्हणून जीवनात आपण जर गुरु नाही केला तर देव भेटत नाही. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे. यांचे चरण धरल्याशिवाय हरीची प्राप्ती होत नाही. हरी दाखवायचं असेल तर हीच दिशा आपण धरायची. यांचं चरण पकडलं का हरी आपल्या हरी आला हाता मग कैसी भयची. मग ते हातात आल्यावर मग काही चिंता राहत नाही. परंतु त्यांच्याकडे जाण्यासाठी गुरुची गरज आहे, सद्गुरूची गरज आहे. आपोआप भेटेल देव
भेटेल देव भेटेल देव गुरु पायी देविता भाव गुरु पायी देविता भाव. म्हणून गुरु पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामी एकदा सहज प्रवचनात बोलायला गेले की अरे भाऊ म्हणे एकदा एका गावामध्ये खूप कुत्रे एवढे झाले का बस कधी एवढे झाले का त्याला काही मापच राहिलं नाही. एका शिपायाला पोलीस लोकाला हे दिले की जा जे खूपच झाले जिथं दिसेल तिथं गोळी मारा. लागले का खडा 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 गोळे. बाबाजी सांगायचे जनार्दन स्वामी. एकदा एक जण शिपाई नवीनच होता तो गोळी मारायला लागला. एक त्याला नको मारू म्हणे. म्हणे काय त्याला पट्टा आहे म्हणे. कळलं लागतं मला बिगार पट्ट्याचे राहू नका. त्याला मालक आहे. ज्याला मालक आहे तो तुझ्यावर केस करील म्हणून तू त्याला मारू शकत नाही. म्हणे का तू त्याच्या गळ्यात जाऊन बघ पट्टा आहे त्याच्या गळ्यात. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे ना ज्याला मालक आहे ना त्याला कोणी जगात काळ कधी त्याचं काही करू शकत नाही. का कारण काळ महाकाळ भगवान शिवाय. आणि म्हणून सगळ्यात जर महत्त्वाची पूजा असेल विश्वामध्ये विश्वाद्यम विश्वबीजम जर महादेव असेल तर आदिनाथ म्हणलेलं आहे. त्रिभुवन गुरु म्हटलेलं आहे. म्हणजे एकाचे नाही एका जगद्गुरु नाही त्रिभुवन गुरु भगवान शंकर आहे. आणि म्हणून पहिल्यांदा जर पूजा असेल विश्वामध्ये तर ती भगवान शंकराची पूजा आहे. सगळ्यात महान गुरु भगवान शिव आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मचिंद्राने बोध गोरक्षासी. गुरूंची जी पूजा आहे त्यांच्या पायाची नाही आहे त्यांच्या उजव्या अंगुठ्याची आहे. लक्षात राहू दे बारकाईने. गुरुची पूजा करताना त्यांच्या उजव्या अंगठ्याला गंध लावायचा असतो. उजव्या अंगठ्यावर पाणी टाकायचं असतं कारण ते प्रत्यक्ष शिवलिंग आहे. असं गुरुचं हे रूप सांगितलेलं आहे. आणि म्हणून गुरुचं चरण धुतांनी पहिला उजवा अंगठा त्या उजव्या अंगठ्याला स्पर्श करायचा असतो. कारण गुरु आपल्याला एक प्रकारचा दिवा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी जी काही ज्योत आहे ती म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. माणसाला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे. आपले सद्गुरू आपले बाबाजी आपलं सर्वस्व सद्गुरू जनार्दन स्वामी जर आपल्याला नसते भेटले तर आपण इथं आलो नसतो. गोरगरिबांच्या घरात शेतकरी घराण्यात येऊन आपल्या गोरगरिबांना जर मार्ग दाखवला असेल तर तो राष्ट्र आपल्या गुरुमाऊली सद्गुरू जनार्दन स्वामीने दाखवलेला आहे. आज व्यासांचं जन्म झालेला आहे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे तुल्लारविंदाय तपात्र नेत्र येनत्वया भार ततैल पूर्ण मद्वालितो ज्ञान मयप्रदीपाजी प्रिय ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला तर व्यासांनी केलेला आहे. म्हणून व्यासांचाही या ठिकाणी आपण तुका मने ऐसी आगे वेदवाणी आगे वेदवाणी तुका मन ऐसी आहे वेदवाणी आहे वेदवाणी पहावी पुराणी पहावी पुराणी व्यासाची या ओंकार प्रदान रूप गणेशा. म्हणून लक्षात राहू द्या आपल्याला 8 वाजेपर्यंत पुढं जायचं नाही आहे. परंतु हे गुरुचं आहे. हे बघा ज्या ज्या आसनावर तुम्ही कायम बसले ना पण एकच आसनावर ते आसन सिद्ध होतं. ते आसन एवढी म्हणजे त्याची ताकद तयार होते. जो तुम्ही मंत्र कायम जपतात ना कानात दिलेला तो मंत्र जर 5 लाख झाला तर तो मंत्र सिद्ध होतो. आणि ओम नमः शिवाय हा मंत्र 1 कोटी जपला तर भगवान शंकर प्रत्यक्ष समोर उभा राहतात. पण 1 कोटी जपला पाहिजे. आजपासून असं संकल्प करायचा आपण की आजपासून नमः शिवाय ओम नमः शिवाय स्त्री असो का पुरुष असो या मंत्राला गुरुच्या मुखातून घ्यावं अशी काही हे नसते. कारण हा ते 17 कोटी म्हणजे 7 लक्ष 7 कोटीच्या पुढं त्याचा गिनती होऊ शकत नाही. एवढ्या मंत्राचा राजा सगळ्या मंत्राचा राजा ह्या जगात जर असेल तर तो ओम नमः शिवाय आहे. आणि तो मंत्र आजपासून पूर्ण श्रावण महिना होईपर्यंत 5 लाख जपायचा आहे. किती जपायचा आहे?
कोण कोण जपणार? 5 लाख आहे फक्त. हां, असं म्हणलं ना 5 लाख रुपये कोणाला कोणाला पाहिजे? खरं असं म्हणलं लगेच होईल. आणि 5 लाख जपायचं म्हणल्यावर जसं काय थंडी ताप आला. आणि जर म्हणलं आपण दिवसभर फार बोलतच राहायचं तर बोलत राहू, पण दिवसभर देवाचं नाव घ्यायचं म्हणलं का कंटाळ येतो. या वाणीला जिबले तुला काय धंदा, घडीवर भजावे गोविंदा, जिबले तुला काय धंदा, घडीवर भजावे गोविंदा. आणि या जिबलेला हा धंदा लावा की दररोज झोपताना नमः शिवाय, उठताना आवाज नाही राहिला, उठताना, खाताना, कुठं बाहेर जाताना, घरी येताना जर हा नमः शिवाय म्हणलं तर काळ सुद्धा तुम्हाला नमस्कार करणार. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले 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 नमः शिवाय, भोले नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय. हा मंत्र जपायचा. बा काही कुठं कुठलाही काही पाहायचं बघायची गरज नाही, कुठली दिशा नाही, कुठलं काही गरज नाही. जिथं दिसेल तुम्ही नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. कारण जगामध्ये तुम्ही कोणत्याही देवाकडे गेले तर त्यांना विचारलं ना गुप्त तर तुम्ही काय जपतात ते म्हणते आम्ही ओम नमः शिवाय जपतात. आणि तुम्ही जर यम देवाकडे गेले, अहो तुम्ही कोणाचे बघताय म्हणे भगवान शंकराचे, तुम्ही काय जपतात ते म्हणे मी सुद्धा यम म्हणतो. काय म्हणतो, काय जपतो? जर यम देव जर ओम नमः शिवाय जपत असेल तर यमापासून आपल्याला काही भीती आहे का? काळ करी चरण सेवा करी त्यांची, काळ करी चरण सेवा करी त्यांची, धन्य जे ऐकते हो. वेळ खूप झाला, आपलं शेपूट लांबूच राहिलं. तुम्हाला कंटाळत नाही आला ना? फक्त 2 मिनटं सांगणारे गुरु आहे ते आपले बाबाजी आहे. आणि बाबाजीसाठी आपण थोडा वेळ दिलाच पाहिजे. वर्षातून गुरुपौर्णिमा हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा उत्सव आहे, सगळ्यात मोठी पर्वणी. जशी कुंभाची पर्वणी येणार आहे, या कुंभाला त्र्यंबकेश्वरला सगळ्यांची व्यवस्था होणार आहे. जेवढे तुम्ही एवढे आले तर एवढ्याची स्नानाची व्यवस्था होईल, एवढ्याची राहण्याची व्यवस्था, एवढ्याची खाण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. कुंभ डोळ्याचे पारणं फेडणारा असा कुंभ आपल्याला त्र्यंबकेश्वराच्या या पवित्र नगरीमध्ये राहणार आहे. आपण या, सर्वांनी या. तुम्ही किती आले, किती संख्येने आले तरी तिथे व्यवस्था आहे. 5 नाही 10,000 या, 10 नाही लाख लोक या तरी आपल्याकडं आश्रमात व्यवस्था होणार आहे. आपण कुंभाच्या मोठ्या तयारीला लागणार आहोत. कारण आतापासूनच कुंभमेळ्याचे सर्व संत यायला सुरुवात झाली. आपल्याकडे फार संत येतात, महात्मे येतात. आणि म्हणून बाबांनो, आपल्याला गुरुपूजन हे सर्वश्रेष्ठ पूजन आहे. आजचं आहे ते. हे बघा, ज्यांनी ज्यांनी गुरु केला त्याचा कधीही जन्म वाया जात नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा. आपण या ठिकाणी आलात, खूप आनंद वाटलं. या ठिकाणी आम्ही सोमनाथ महाराज आहेत, तेही 2 मिनटं बोलतील. त्यांचं आपण 2 मिनटं शब्द ऐकूया. त्यांच्याकडं माईक द्यायचं आहे. जय जनार्दन. आज आम्ही प्रवचन नाही करणार. तसेच नन्हे दादा जे आहे पिंपरीचे, त्यांनीही आपल्या या मंदिराच्या कामासाठी 11,000 रुपये देऊ केलेले आहे. त्यांचंही टाळी वाजून स्वागत करा. धन्यवाद. त्यांना एक शाल देऊन टाका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. खऱ्या अर्थाने संपूर्ण जग गुरु दिसण्यासाठी गुरूंचा आपल्यावर वरद असावा लागतो. आणि जे काही ज्ञान आहे ते आपल्या जवळच असतं, पण गुरूंनी आपल्या मस्तकावर हात ठेवला तरच ते ज्ञान या ठिकाणी उत्पन्न होत असतं.
आणि गुरूंनी एकदा मस्तकी तो जाण ठेविला कर, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपल्या पदी बैसविले. ज्यावेळेस स्वामीजी आपल्यावर कृपादृष्टीने आपल्याला निहाळल्यावर कृपा कटाक्ष निहाळतील, त्यावेळेसच लगेचच आपल्या पुढील मार्ग आपला हा सुखरूप होत असतो. आणि आपल्या मार्गात जे काही अडथळे येत असतात ते अडथळे नुसतं गुरूंनी नजर टाकली तर ते दूर होत असतात. आणि गुरु हा आपल्या आत्मोद्धाराचा हा प्रकाश आपल्याला ज्यावेळेस आपण गुरु केला तिथून पुढं आपला उद्धार होण्यास प्रारंभ होतो. खऱ्या अर्थानं मुक्ताई खूप छोट्या होत्या वयाने आणि चांगदेव महाराज 1400 वर्ष या ठिकाणी त्यांचं आयुष्य होतं, पण त्यांनी गुरु नव्हता केला. आणि मुक्ताई ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं, चांगदेव महाराज हे कोरे न कोरे राहिले, गुरु नाही केला. 1400 वर्ष जगूनसुद्धा त्या जीवनाला अर्थ नव्हता. मात्र ज्या दिवशी मुक्ताईची भेट झाली त्या दिवशी चांगदेव महाराज म्हटले का मी खऱ्या अर्थाने आज माझा जन्म आज झाला आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. जेव्हा माणूस गुरु करतो तो दिवस धन्य होतो आणि तिथून पुढं आपल्या खऱ्या अर्थानं जीवनाला प्रारंभ होत असतो. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली ये वाचा रामनामे. खऱ्या अर्थानं आम्ही बघत असतो बाबाजींच्या कथेच्या माध्यमातून अनेक तरुण आपल्या या कार्यासाठी बाबाजींनी जोडले गेलेले. प्रत्येक गावात जातो 200-300 तरुण असे कार्यासाठी आपल्या तत्पर असतात. आणि प्रत्येक भागात बाबाजींनी असे तरुण जोडत हा परिवार खऱ्या अर्थानं खूप इवलेसे रोप लावियले द्वारी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे छोटंसं रोपटं लावलं. पण आज जर बघितलं तर त्याचा वेल गेला गगनावरी. हा असाच हा वटवृक्ष हो. हीच सद्गुरू राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि स्वामीजींनी अशीच आपली कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू द्यावी अशी स्वामीजींची प्रार्थना करतो. जय जनार्दन, जय या जनार्दन. ठिकाणी हे बघा, एक मडकं असतं, ते कच्चं असावा का चांगलं भाजलेलं असावा? पक्क मोकळं बोला जरा. कच्चं मडकं घरात आणून उपयोग आहे का? हां, त्याच्यात पाणी ठेवता येतं का? त्याच्यात पाणी राहतं तरी का? नाही राहत. आणि कच्च्या मडक्याला कुठं शुभ मानलेलं नाही, अशुभ मानलेलं आहे. जे पक्कं मडकं असतं ना त्याच्यात पाणी भरलं ते गार करतं. काय करतं? खरं आहे ना. विशेष म्हणजे ते कुठंही पूजाला काम येतं, त्याचा कलश आपण मांडू शकतो. म्हणून जे काही कच्चे मडके आहे लक्षात राहू द्या, कळलं असं, ते काही कामाचे जे पक्के झाले सद्गुरूजवळ जाऊन. या भक्तांचे भाग्य उजळले जनार्दन स्वामी गुरु भेटले. जनार्दन स्वामी निष्काम मूर्ती साऱ्या जगात स्वामींची कीर्ती. या भक्तांचे भाग्य उजळले जनार्दन स्वामी गुरु भेटले. हे जे काही बाबाजींच्या सानिध्यात आले सगळे पक्के मडके आहे. अरे सहज वाजवला सै कोणाला नामा, अरे तू कच्चा आहे. नामाने सांगितलं देव मला भेटतो, तुम्हाला कच्चं म्हणतेस. कोण कोण होतं तिथं? ज्ञानदेव, सोपाना, मुक्ताई सगळे होते. जे वाजवलं गोरोबा काका, अरे हे कच्चं मडकं आहे म्हणे. नामदेव महाराजांनी सांगितलं माझ्या हातून देव जेवतो, मला दररोज भेटत असेल, पण तू कच्चा आहे. कोण कोण म्हणतं? मुक्ताई, तू कच्चा आहे. असं कारण पंक्तीला बसल्यावर सगळेच मुक्ताईने वाजून पाहिले होते. सगळे फार तिथं ज्ञानोबा होते, सगळे होते. परंतु एवढं डायरेक्ट एक कच्चं निघालं. म्हणजे मग काय करायला पाहिजे?
जरी तुला साक्षात देव भेटत असेल, कारण तू मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला, तुला मार्ग नाही. म्हणजे मग कुठं जा तुला जावं लागेल औंढा नागनाथला. मग औंढा नागनाथला गेले, तुम्हाला माहिती सगळ्याला कथा. आणि तिथं मात्र शिवपिंडीवरती ज्यांना गुरु करायचे त्यांची असे चरण दिसायला लागले पिंडीवरती. अरे आपण यांना गुरु करायचं म्हणे, जिथं उचलून ठेवा तिथं दिसायचे. जिथे जातो तेथे तो माझा सांगात. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, अतिभाग्यवान आहे की नामदेव महाराजांना सुद्धा गुरु करावा लागला. तेव्हा नामदेव महाराजाचं मडकं पक्क झालं. आपल्याला सुद्धा गुरुविन देव नाही दुजा पाहता त्रैलोकी. म्हणून सर्वांनी सद्गुरूसारखा आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. बाबाजींवर तुमची श्रद्धा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीला तुम्ही गुरु मानतात. सद्गुरू जनार्दन स्वामी आपलं छत्र आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीचं नाव घेऊन आपण कामाला सुरुवात करतो. कुठल्याही आपल्याला गोष्ट असेल, कोणती अडचण असेल, अरे आता 4-5 मुलं पोलीस भरतीत जायची, ते बाबा 2 मार्क करून जातो. आले भस्म घेऊन गेले आणि त्या कालच गेले 2-3 दिवसापूर्वी लगेच कालच्या पंक्तीत आले, बाबा आम्ही सगळे पोलीस होऊन आलो. अरे बाबाजीचं भस्मच लय जबरदस्त आहे. जनार्दन बाबांची महान शक्ती, जो बाळा जो रे जो. दुःखी लोक हो जगात किती, सुखी करती हो त्यांना विभूती. सुखी करती हो त्यांना विभूती. जनार्दन बाबांची महान शक्ती. म्हणून बाबाजींची फक्त तुम्हाला विभूती मिळाली ना, धन्य समजायचं. त्याच्यातले ताकद आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित. आता आज कढी आहे आणि ती थंड झाल्यावर चांगली लागत नाही. आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गुरुपौर्णिमा सुरू केली ना, त्यावेळेस 14 ते 15 पोते आपल्याला प्रत्येक घरातून रवा यायचा, साखर यायची आणि 14-15 पोते आपण रवा बनवायचो, ती लापशी बनवायचो. जे दुपारी 2 वाजेपासून पंक्ती सुरू व्हायच्या तर रात्री 10 वाजत होते मराठी शाळेच्या ग्राउंडवर. म्हणून ती कढीचं आम्हाला माहिती आहे, जास्त थंडी होऊ देणार नाही. कारण या ठिकाणी प्रसाद आहे आणि या ठिकाणी आमच्या जगदंबा परंबा आई जगदंबा मा सरस्वती माता उपस्थित आहे, जिने आम्हाला जन्म दिला. जनार्दन स्वामींची आणि आमच्या वडिलांनी आणि आईने खूप अतिशय रात्रीचं दिवस सेवा केलेली आहे. भाकरी टाकायच्या. बाबाजी म्हटले ना इथं महिनाभर राहायचं. तर एकदा अशी वेळ आली होती, बापू पानगावाने होते आणि वडजी राहाडी हे एक मेबडून गाव होतं आणि एक अशी पहिल्या अशा जिबड्या असायच्या त्या महेंद्राच्या गाड्या. बाबाजींनी सांगितलं 1 महिन्याने जायचं. आई तू आता यांना भाकरी घालायच्या. एवढ्या लोकाला बरं वडिलांनी म्हणायचं का नाही घर सोड, लगे नाही म्हणजे नाही. बाबाजी सांगितलं थांबायचं. मग झोपायची कुठं आई, ते एवढ्या जिबडीत झोपायची. म्हणजे तिथं जागा नाही, कुट्या नाही, काही नव्हती. कारण रात्रंदिवस येणे डोळे भरून बाबाजी पाहिले. आणि ज्या वेळेस आई पहिल्यांदा मुली झालेल्या होत्या, पण आई गेली शिवरात्रीच्या दिवशी आणि बाबाजींपाशी वडिलांनी कधीच काही मागितलं नाही. परंतु त्या दिवशी बाबाजी म्हणे का रे तुला मुली झाल्या पण आतापर्यंत तू काहीच मागितलं नाही. त्या शिवरात्रीच्या दिवशी आईच्या जे झोळीमध्ये बाबाजीने जो प्रसाद ठेवला तो तुमचा शिवगिरी बाबा आहे, हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून आईला शब्द दिला होता की तुला 2 मुलं होती, एक मला द्यावं लागेल आणि एक तुला घरी ठेवावं लागेल. त्यावेळेस वाटलं गुरुकुलात पाठवावं लागेल. पण ज्यावेळेस आम्ही 8वीला होतो बाबाजीने हातात हात घेतला आणि सांगितलं बाळा आईला शब्द दिलेला आहे तुला घरी जायचं नाही. 5वीपासून घरीच जाऊ दिलं नाही, 5वीपासून घरचं खाऊ दिलं नाही. घरचं काही ओळख पाळा काही घरचे आज मला काही माहीत नाही, फक्त आई आणि वडील ओळखतो मला, बाकी नातं गोतं काही माहीत नाही. माझं नातं गोतं म्हणजे जनार्दन स्वामी आहे. परंतु त्या आईचं जे काही पूजन आपल्याला करायचं आहे त्यांचं मी नमस्कार करून जय जनार्दन प्रणिपात करतो. जय जनार्दन, जय जनार्दन. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज जसं स्वराज्य स्थापन करणारे छत्रपतींची पहिली गुरु जर कोण असेल तर आई जिजाऊ आहे.
जनार्दन स्वामी म्हटलं की म्हाळसा माता आठवते आणि शिवगिरी बाबा म्हटलं की सरस्वती माता आठवतात. म्हणून आईनं पुढे यायचं आहे. पहिली गुरु ही आई असते. आज बाबाजींचं कार्य आपल्या परिसरामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये हे एक रत्न जन्माला दिल्यामुळं, ही मराठवाड्याची संतरूपी गंगा आपल्याकडे आल्यामुळं, म्हणून मी सर्व साधू संतांना विनंती करतो की आमचे नीलकंठ बाबा, वाल्मिक बाबा यांनी आईचं पूजन करा. आई माझी मायचा सागरा दिला तिने जीवन आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेल. आई ग देवापासी मी तुलाच ग माग. आई माझी जनार्दन माऊली दिली आम्हा कृपेची सावली. जय जनार्दन. या ठिकाणी आपल्याला फक्त धूप दीप आणि बाबाजींची छोटीशी आरती होईल गणपतीची. त्यानंतर लगेचच महिला मंडळानं प्रसादाला बसायचं आहे. त्यानंतर पुरुष वर्ग थोडं थांबून राहा, कारण गर्दी खूप आहे. बाहेरही तेवढेच लोक आहे, आतही तेवढेच लोक बसलेले आहे. वाढण्यासाठी जेवढे आपलं मंडळ आहे पंचक्रोशीतील मुलं, त्यांनी जेवायला बसायचं नाही, त्यांनी शेवटी जेवायचं. आणि वाढण्यासाठी भरपूर भांडे आहे. आपण लगेचच कृपया बाबाजींची आरती ज्यांनी आज पंगत दिलेली आहे त्यांच्या वतीने होईल. कृपया त्यांनी सहपरिवार सहकुटुंब आरतीसाठी यायचं आहे. गणपतीची बाप्पाची आरती, बाबाजींची आरती आणि धूपदीप आरती, याच्यापेक्षा जास्त आरती होणार नाही. जय जनार्दन. उद्या खडकमाळेगाव येथे यशगंगा सभामंडपाच्या याच्या निमित्तानं श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराज यांचं सकाळी 10 ते 12 या कालावधीत संगीतमय प्रवचन आहे. हरिभक्त परायण प्रशांत महाराज रायते खडकमाळेगाव यांच्यातर्फे सर्वांना उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण. सर्वांनी महाआरतीसाठी जागेवर उभं राहायचंय. चला आजच्या पंक्तीची आणलं जाते. हो गुरुजी सांगा. गुरु शिष्याचे नाते आमचा जन्मोजन्मीचा शिक्का. जन्मोजन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धार आमचा पक्का. निर्धार आमचा पक्का. निर्धार आमचा पक्का. फाटेल कपडा बदलून येते. फाटेल कपडा बदलून येते. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे आज जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर आहे आज. गुरुजी करायची सुरुवात. तो प्रसाद आहे ना, त्या प्रसादामध्ये टाकायला द्या गुरुजी कोणाकडे तरी. आप्पा हा प्रसाद घेऊन जा. आणि विशेष म्हणजे आपलं भक्तमंडळ आहे, भाऊसाहेब नगर असो, रवळस असो, पिंपळस असो, पंचकृषीतील तरुण मंडळाने अगोदर वाढायचं काम करा. मुखेड असो, पिंपळगाव असो, दावचवाडी असो, कुठल्याही गावातले पिंपरी असो, अगोदर त्यांनी वाढायचं आणि नंतर मग प्रसादाला बसायचं. जय जनार्दन. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची.
सर्वांगी सुंदर उठशे दुराची कंठे झळके बाळ गाळा शोभे बाळ मुक्ताफळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकरिता फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची बुट्टी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा दिनो पोरी चरणी घागर्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर पणिवेरी वेंदेना सरळ सुंड वक्र तोंड त्रिनयना आश्रमाचा वटवाई सदना संकष्टी भावावी निर्मावी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती वाळसा जननी ती देवी प्रसवली पुत्र नये गावी जनार्दन नाम तया देवी जागी संसार अन्य अंधार कराया दूर प्रगट तेजाचे ज्योती करोनिया आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करीचे स्वयंचारी नाम शिवाचे खरे भक्त परम उभे जे जळे तनो जे उजळे होय बदलुळे परे चिंता भय चित्ते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती कारुणी वस्ती शाळा भक्तीच्या फुलवियात माळा हृदय शंकर शिवभोळा ज्ञान रसरसदे उपदेश नाम शिवघोषा पडले जागृती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधले शिवालय कितिका भक्तीचे घडवितीचे प्रतिकार तयांच्या हृदयी भूका मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध जगनाम तया करी प्रभू पणती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे हा मुखी नाम नैनी ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती ओ ध्यान कळे ना ध्यान कळे ना कळे काही देवा कळे काही शब्द रूपी गुंफून माला वाहतो पायी धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती हो खालील लोडांगण मंदिर चरण डोळ्याने पाहिल रूप तुझे प्रेमे अलिंगण आनंद पूजन भावे उवाळीन मने नमा तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या द्रवणं तुमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेनया उदात्तवा वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं राम नारायणं कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे गुरुजी माईक घ्या मंत्र पुष्पांजली महिमान सजन्यद्य पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैष्णवनाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवो ददातु कुबेराज वैष्णवनाय महाराजाय नमः
स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याः ईशा सार्वभौमः सार्वायुषान्ताधा परार्थात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकरातप्लेशोको विहितो मृतपर्वेष्टारो मृतस्यावसङ्ग्रे आविश्वतस्य कामप्रियर्विश्वे देवा सभासदिति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् चरणकमलयोः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज